ओम श्री श्री भैरवनाथ. बघा, आज काय केलं जातं, लग्न जमवले जातात. बामण काय करतो, कुंडली बनवतो, तिचे गुण जमवतो आणि मग अरे त्यांचे कुंडली बनवण्यापेक्षा त्यांचे मन जमवा, मन एकत्र करा. आणि मग ब्राह्मण काय करतो, सप्तपदी. मग ती सप्तपदी त्या मुलामुलींना समजून सांगितले पाहिजे. आज काय जातं, लग्नाला जातं, एकमेकाला शरीर देतात आणि मन बाजूला ठेवतात. बघा, शंकर पार्वतीचा विवाह झाला त्यावेळेला आपण गणपतीची पूजा करतो लग्नाच्या वेळेला. मग त्यावेळेला कोणाची पूजा केली असेल तर त्यांनी काय केलं, मन एकत्र केले. पार्वती काय म्हण, मी नवरा करील तर शंकरच करील, म्हणजे त्यांचे मन एक होते. शंकराकडं काहीच नव्हतं, मला तरी तो नवरा करायचा आहे. आणि ज्या वेळेला सप्तपदी करताना आज काय झाले, लग्न म्हणजे डेकोरेशन झाले. काय तर लग्न लावताना सप्तपदी, त्या मुलीला ब्राह्मणाने पहिली शपथ, आता माझं काहीतरी पहिल्या जन्माचं पुण्य आहे आणि मग तू मला मिळाला, मी मरेपर्यंत तुझा संग राहणार, मी तुला गद्दारी करणार नाही. हे पहिलं पाऊल. दुसरं पाऊल, तुला काय आवडतं, आज घरात बायको स्वयंपाक करत नाही, तो हॉटेलामध्ये खातो ना, आरोग्य बिघडून घेतो, तळलेलं तेलकट आंबट खातो. मग तुला काय आवडतं, मी तुला करून देईन. तिसरी शपथ, तुझं गणुगात आणि माझं गणुगात दोघं जरी आले, मी त्याच्यात दुजाभाव करणार नाही. पण आज काय झालं, तिच्या गणुगाताला जास्त मान, आईबापाच्या घरचे आले का आणि नवऱ्याच्या घरचे आले त्यांना विचारितच नाही, तर मी दोन्हींना सामान ठेवील. तुझ्याकडं दागिने असले ते घालील, नसले तर घालणार नाही. चौथी शपथ. पाचवी शपथ, मी गरिबी असो श्रीमंती असो, तुझ्या सुखदुःखात मी सहभागी होईल. पाचवी. सहावी, तू भगवंताचं काम करीत असेल, देवाचं काम, त्या कामाला मी सहकार्य करील. आणि सातवी शपथ, मी मरेपर्यंत तुझी साथ सोडणार नाही. गरिबी आली तरी चालेल, श्रीमंती आली चालेल, सुखदुःख असलं तरी मरेपर्यंत मी तुझी साथ सोडणार नाही. अशा शपथी ब्राह्मणांनी समजून सांगायला पाहिजे. पण आज ब्राह्मणही सांगत नाही आणि तुम्ही ऐकत नाही. तर हे जर केलं तर खऱ्या अर्थानं लग्न होईल आणि त्यांचे मन शेवटपर्यंत राहतील. कुटुंबावस्था ही येईल. आज कुटुंबावस्था विस्कळीत झालेले, नवरा बायकोचे भांडणं होतात, एकमेकावर संशय खातात आणि हेकडपणा करतात. म्हणून एकमेकावर संशय खाऊ नये, एकमेकाचा हेकडपणा करू नये. आणि घरात आणि मग हे नवरा बायको भांडण करतात, ते मुलं ऐकतात, मुलं बिडर बनतात. म्हणून आज कुटुंबावस्था बिघडून गेली. कुटुंबावस्था राहण्याकरता लग्नामध्ये ब्राह्मणांनी शक्तपती घ्यावा, ही त्यांना विनंती. जय भैरवनाथ.